हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कशा काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना। आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात ही झालेली आहे, म्हणजे माझा जे आहे ना तो स्वयंपाक चालू आहे इकडं। तर आज जे आहे तर खूप पाऊस आहे बघा, आणि तो मुलाला आवरून दिलेला आहे, पण ह्या पावसानं जे आहे ना तो खूप ताण दिलेला आहे। तुम्हाला दाखवते मी बघा, कंटिन्यू पाऊस चालू आहे। कसा पाऊस येत आहे, चला थंडी लागत आहे बाबा मला तर। बाहेर अजिबात जाऊशी वाटत नाही, बाहेर गेले की खूप थंडी आहे। आणि इकडे माझा स्वयंपाक जे आहे ना तर चालू आहे। बाहेर गेले तर थोडीशी चपातीला डाग लागली माझी, म्हणजे थोडीशी करपली असते। उगाच गेले बाहेर थोडंसं खायला पण। आणि माझी जे तरी बघा जे आहे मेथीची भाजी केलेली आहे, तुम्हाला दाखवते। मेथीची भाजी माझी झालेली आहे, इकडे चपात्या चालू आहे, इकडे बाळात। आणि आता जे आहे ना तर सकाळचा स्वयंपाक वगैरे जे आहे ना तर माझं पूर्णच आवरलेलं आहे आणि चाललेलं आहे। इकडची साफसफाई पण करायची झालेली आहे। मुलं जे आहेत खाली मोबाईल बघत बसलेले आहेत आणि चाललेले आहेत माझे काम। आणि बाहेर काय केलं आहे माहिती का, कपडे धुवून ठेवले आहेत ते सुकवायचे। काय झालं, आणि इकडे मुलाची तब्येत जी आहे ना तर डाऊन आहे, असंच होत आहे। आणि बाहेरचे कंटिन्यू पाऊस चालू आहे। त्या पावसाने खूप वैताग दिला आता जे आहे ना तर बघा, कपडे सुकवायला बाहेर जायचं आहे आणि रिटर्न गेट लावून घेतला आणि आतमध्ये आलेले काय हा त्यांना चहा करून देते। त्याचा का तुम्हाला बोलायचं आहे तर हा आले अर्धे सुकवलेले आहेत, अर्धे सुकवायचे आहेत। आता काय करणार, इथं जे आहे ना खूप अवघड आहे। अर्धे सुकवायला घातलेले आहे तुम्ही दिसत असते। इकडे जे आहे ना तर सुकवलेले आहेत, आता इकडे ठेवणार आहे, इकडे टाकून तिकडे अगोदर ठेवलेले आहेत, सुकवायला अर्धे आहेत टाकायचे। म्हणजे काय झालं माहिती का, कॉल आला होता आईचा कॉल आला होता बहिणीचा, त्यामुळे तिलाच बोलण्याच्या नादाने कपडे मध्ये सुकवायचे। गेट घेतला म्हणजे काय होतं माहिती का, तिकडचा प्रॉब्लेम येत नाही। हा तुमचं काय चालू मला सांग। यांचं काय नाही, यांचं कंटिन्यू काही ना काहीतरी चालू असतं, माझे काम आणि ह्यांची मजाक मस्ती। हा काय हिला चहा घ्यायचा आहे, झोपले काय, अरे हिला चहा घ्यायचा आहे, चला तुम्हाला गप्पा मारत मला जे दिलेलं चहा। अगोदर काय केलं माहित आहे का, हे बंद केला आणि बाहेर गेले आणि कपडे जे आहेत ते सुकवून आले, आणि त्यानंतर जे आहे तिला चहा करून देणार आहे। हिचं खूप असं आहे की मला चहा पाहिजे किंवा काय पाहिजे। माहित आहे का, माझ्या मुलीला जे आहे ना तर चहाची खूप आवड आहे, जास्तच आवड आहे तिला। आणि या पावसामध्ये जे आहे ना तर कपडे अजिबात सुकत नाही, कपडे खूप तांदूळ आहे। त्यामध्ये जे आहे ते मुलं आहेत आणि त्यांना आपल्याला भागच आहे। भले आपण एक टाइम उपाशी राहिले तरी पण चालेल, पण मुलाची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे की नाही? असंच आहे माझं। तिला जे पाहिजे ना ते चहामध्ये थोडंसं खाईल किंवा काही होऊन दे। आणि सकाळी जे आहे ना ते हे पाऊस काय केलं, स्वयंपाक करून घेतला आणि मुलीची आंघोळ वगैरे घालून घेतली, लगेच कपडे धुवून घेतले। म्हणजे काय होईल म्हणलं वाळते, किती दिवस झाले पावसाने जे आहे तर खूप वैताग दिला आहे, त्यामुळे कपडे सुकत नाही। मग सगळ्यात अगोदर कपडे सुकवले। काय झालं पिल्या, काय झालं
काय बोलते सांगता येत नाही. तिथे काय बोलते ना तिची लक्ष्मी काय काय बोलले गेले. झोप होती. फक्त मम्मीला परेशान करायचं आहे आणि मम्मीला कुठलं काम करू द्यायचं नाही आहे असं आहे तिचं. माहित आहे काही बी काम करायला ना की मम्मी करून येते आणि काही नाही काहीतरी जे अगाऊ काम मला शिल्लक करून ठेवणार पण कमी. आता जे आहे ना तुम्ही तिला जबरदस्तीने जाई ना तशी लपते जबरदस्तीने जाईन तर झोपवली होती. जराशी झोप म्हणले मी कपडे धुवून ठेवते तोपर्यंत जे आहे तर झोप. पण ती जी आहे ना तरी पण झोपणार नाही अशी करते. म्हणजे जानू आहे झोपणार आहे नाही आणि मम्मीला त्रास दिल्याशिवाय हा खायची तर नाही भीती भीती नाही पळत झोपण्याचा. थंडी लागते झोप. तिला जे आहे ना तर जेवणापेक्षा चहा कधी काय खाईल ना ते सांगता येत नाही. चला आमच्या चाललेले आहे तिकडं रोजच चालू आहे. आणि आज सांगा की तुमच्याकडे पाऊस आहे की नाही. ते तिकडे जे आहे तो खूप पाऊस चालू आहे. रोजच आहे आजच नाही म्हणून चहा थोडा कमी झाला होता त्यामुळे आज इथे दूध गरम करून ठेवलं नाही. काय खूप भरपूर असं झालं आहे की काम 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 झालं आहे. त्यामध्ये काही काही काम करू ना हे समजत नाही कधी कधी एवढं इरिटेशन होऊन जाते. खूप काम असतं लोड असतं खूप भरपूर आणि बाहेर बघा पाऊस चालू झाला आहे. आता तुम्हाला म्हणलं ना पाऊस दिसत आहे का पूर्ण पाऊस चालू आहे. काय करावं ह्या पावसाने अजिबात कपडे सुकत नाहीये काहीच होत नाहीये असं. तर चला या सर्वजण तुम्ही चहा घ्यायला आणि कोणाकोणाला चहा आवडतो ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. मला इकडे माझा चहा झालेला आहे किंवा शिजत आहे आणि हे फक्त जे आहे ना त्यांच्यासाठीच आहे. मी जे ते ग्रीन टी घेणार मी चहा घेतला मला लागते ग्रीन टी. पण काय करणार ते छोटे आहेत आणि तिला जर का नाही म्हणलं ना तर एक तर ती खात नाही मग दुसरं काही चहामध्ये मग कधी कधी काही दिलं ना तिला खायला तर मग ती बरोबर खाते. त्यामुळे जे बघा कशी झोपलेली आहे. खूप आगाव झालेले आहेत दोघं पण. आणि मुलाची जी आहे तर तब्येत खराब आहे थंडी लागत आहे. दोघांचे भांडणं कानामध्ये खुसर खुसर हे जे आहे तर कंटिन्यू चालू असतं. खाजवत आहे मग ते ना खाजवत आहे. पाऊस पडत आहे आणि मग काय होते शाळेत वगैरे जाताना जे आहे भिजत आहे त्यामुळे ओलं राहते. हे होत आहे मग ती माझं पिल्ल्या चल उठूल बस. चहा झालेला आहे माझा. चला मी व्हिडिओ जे आहे ते इथेच थांबवत आहे. आता हिला चहा मध्ये जे आहे ते खाऊ घालावं लागतं नाही तर मग ही काय करते माहिती का पूर्ण खाली सांडून ठेवते आणि मी जे आहे ते तिला अजिबात खाली बसू देत नाही. नाही तर मग ती काय करते माहितीये का नीट बसणार पिल्ल्या मग काय करते माहितीये का हे करते सगळं सांडवते आणि मग मला ते रिटर्न साफ करावं लागते. त्यासाठी जे आहे तिला अगोदर खाऊ घालणं हे खूप महत्वाचं आहे. तर चला मी अगोदर तिला खाऊ घालते आणि मी जे व्हिडिओ इथे संपवत आहे. कसा आपला व्हिडिओ नक्की सांगा आणि खूप साधे आणि सिंपल आपले व्हिडिओ असतात तर नक्कीच पूर्ण पहा. भेटूया आणखी व्हिडिओच्या असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.